धन्यवाद. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती महाराजांना मानाचा बुजावा करण्याला बंधन करून तुम्ही स्पर्धा पाहतात. गावदेवी क्रिकेट संघ उंबारले आयोजित स्वर्गीय गोपाल बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील स्मृती चषक आमचे लालचंद्रदा पाटील यांचे बंधुराज आपण पाहतोय. गोपाल श्रीपद पाटील आपल्यामध्ये आज नाही आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक लालचंद श्रीपद पाटील आणि सुखदेवदादा पाटील आणि संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आणि रेग्युलर आणि 40+ माध्यमातून स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आपण काही कटआउट पाहतोय. माननीय श्री जयेंद्र शेठ अशोक भगत हे असे काही कटआउट आहेत ज्या कटआउटला जर डायरेक्ट बॉल हिट झाला तर आमचे उंबारलीचे कॅप्टन कुल सचिन भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज त्या फलंदाला दिला जाईल. त्यात कटआउट आपण पाहतोय. माननीय श्री जयेंद्र शेठ अशोक भगत यांचा कटआउट आहे. चंदनजी भगत ऐरेगाव यांचा कटआउट तुम्ही पाहतायत. जगन शेठ पाटील इतळेचे सरपंच त्यांचा कटआउट तुम्ही पाहतायत. पिंट्या शेठ पाटील सापाड यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला तरी सचिन भोईर यांच्याकडनं 1000 रुपये. नरेश शेठ ठाकूर ज्यांच्या माध्यमातून ही मालिकावरची बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात त्यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला तरी सचिन भोईर यांच्याकडनं 1000 रुपये. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांच्या कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला तरी 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. महेश बाबूराव पाटील माजी नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला तरी 1000 रुपये. मनसे शहर संघटक माजी सरपंच हेडुडने तकजीजी दशरथ खान यांच्याही कटआउटला डायरेक्ट हिट झाला तरी सचिन यांच्याकडनं 1000 रुपये कॅश प्राईज. आणि अरविंद नकुल भंडारी समाजसेवक यांच्याही कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला तरी 1000 रुपयाचं कॅश प्राईज त्या फलंदाला सचिन भोईर यांच्याकडनं दिलं जाईल. 40+ कडे आता आपण बोलतोय. टॉस पहिल्या मॅचमध्ये काटेने टॉस जिंकला. मॅचही त्यांनी जिंकली. दुसऱ्या मॅचमध्ये जय गणेश विष्णू स्पोर्ट अचल 11 नावालीने टॉस जिंकल्या तर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. 5 ओव्हरची मॅच आहे. 25 मिनिटात एक इनिंग तुम्हाला संपन्न करायची लक्षात घ्या. सेकंडला पण दिलीप पाटीलला तुम्ही पाहताय. 2 सेकंडला नवनाथ साळुंकेला तुम्ही पाहताय. आणि पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज अनिल येत आहेत. अनिल भोईर येत आहेत पहिलं षटक घेऊन सापाड 40+ संघाकडनं. 5 ओव्हरची मॅच आहे. 3 षटकांत तुम्ही जलपान करू शकाल. मैदानाच्या आतमध्ये सर्व सुविधा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. यानंतर रेग्युलर फॉर्मॅटकडे पुन्हा वळत आपण अडिवली विरुद्ध दॉर्ली अशी मॅच पाहायला मिळेल. आणि पहिल्याच बॉलवरती दिलीप पाटीलच्या बॅटमधनं फटका चांगला आहे. आउटफील्ड फास्ट आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळाले. 2 धावा पूर्ण झाल्यात. नवनाथने कॉल दिलाय. 3री धाव पूर्ण होईल का आणि 3 धावा धावून घेतल्यात. पहिल्याच बॉलवरती सुरुवात चांगली केली होती. जय गणेश विष्णू स्पोर्ट अचल 11 म्हणजेच काय तर विश्वनाथ शेठ मस्कर नारिवली यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. नावाली 40+. पहिल्याच बॉलवरती 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओम साई MTC स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. फक्त काही खेळाडू आहेत त्यांचे स्पाइक्स शूज असतील तर आपण खेळपट्टी जाऊ नका लक्षात घ्या. अन्यथा खेळपट्टी बऱ्याच वेळा आपण मध्ये खराब होते. तर मी सूचना तुमच्यासाठी असेल जास्त खेळपट्टीचा वापर करायचा नाहीये तुम्हाला हे लक्षात असू द्या. अनिल भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. नवनाथसाठी हा बॉल मिड ऑफच्या वरून उडवलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर जाईल. नवनाथ साळुंकेच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार. भावेश पाटीलचं मी कौतुक करेल. याच गावचे सुपुत्र आहेत आणि काय स्कोरिंग त्यांनी या स्पर्धेमध्ये पहिल्या रात्रीपासून केलेली आहे. 14वा फलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये चौकाराने खातं उघडले. आणि स्कोरिंग करणं इतकं सोपं नाहीये. भरपूर अडचणी येतात स्कोरिंग करत असताना सुद्धा. पंचांची भूमिका असेल, समालोचन करणं, क्रिकेट खेळणं या सर्वच गोष्टी इतक्या सोप्या नाहीयेत. पुढचा बॉल बॅटची एज कदाचित होती आणि ते झेल ड्रॉप झालं असंच वाटतंय बॉलरच्या ॲक्शनवरनं. अनिल भोईर थोडेसे नाराज आहे. ॲक्शन रिप्ले बघूया. राईट मोर द विकेट. नक्कीच बॅटची हलकीशी एज होती आणि बघा त्यानंतर यशराजचे हात डोक्यावरती गेले मग तर झेल सुटलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत ते झालेत बीट. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. झेल सुटल्यानंतर नवनाथ साळुंकेच्या बॅटमधून आलेला चौकार.
पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत 11 धावा झालेल्या आहेत. जय गणेश विष्णू स्पोर्ट अचल 11 नावाली 40+. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत. पंचांचं कौतुक करेल. योग्य क्षणी ते बायजूला झाले. मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला तिथे क्षेत्ररक्षक सुद्धा कॅप्टन तिथे होते. सिंगलने धावसंख्या पुढे सरकली. ती 12वरती धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. 5 ओव्हरची मॅच आहे आणि 40+ क्रिकेट जेव्हा जेव्हा भावेश आपण तूही स्कोरिंग केली मी समालोचन केलं. फास्ट क्रिकेट खेळतात. जास्त वेळ ते बऱ्याच वेळा घेत नाही. मग नाईट असो डे असो. 12 धावा आपण कधी बघा. हा ॲक्शन रिप्ले रमेश म्हात्रे सरांचं कौतुक करेल. 12 धावा धापल कधी लागलेत. 12 धावा धापल कधी. दिलीप पाटीलच्या बॅटमधून फटका चांगला आहे. गॅप मधनं पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर पॅक फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या बाहेर चौकार. सोळा आले तरी आमचे मित्र विनोद पाटील यांना तुम्ही बघू शकाल टीव्ही स्क्रीनवरती. भोपरचे अप्रतिम समालोचक तेवढे चांगले कवी सुद्धा आहेत. अनेक गाणे जो गाणं तुम्ही सातत्याने ऐकता या ठाणे जिल्ह्याची शान ते गाणं त्यांनीच लिहिले. त्यानंतर ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील असतील त्यांच्यावरती सुद्धा बरेचसे गीत लिहिलेले आहेत. 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्यावरती सुद्धा बरेचसे गीत विनोद पाटील यांनी लिहिलेले आहेत. आणि त्यांची एक इच्छा आहे बाळू पाटील आणि नितीन काळे यांच्यावरती एक गाणं लिहायचं. म्हणजे ते अजून 2025 आलं आहे. 2022 पासून ते सांगतायत. मात्र गाणं अजूनही त्यांनी लिहिलं नाहीये. मात्र लिहितील. विनोद पाटील यांचं प्रेम आमच्यावरती भरपूर आहे. 16 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या. दुसऱ्या ओव्हरला लगेचच सुरुवात होईल. शैलेश घोडे येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. शैलेश घोडे तुम्हाला पाहायला मिळतात गोलंदाजी करण्यासाठी. यानंतर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल रेग्युलर फॉर्मॅट. आडिवली विरुद्ध दॉर्ली. हृदयनाथ तिथे उपस्थित होते दॉर्लीचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल लक्षात घ्या. दॉर्ली आणि आडिवली. योगेश बाने आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा. योगेश बाने आलेले साई भक्त पदयात्रा सातत्याने जाते. योगेश बाने असतील आडिवलीकर असतील बेतोडे गाव असेल. इथे मात्र फिल्डिंग खराब आहे. असं वाटलं होतं एकही रन्स मिळणार नाही. मात्र सिंगल नवनाथच्या खात्यामध्ये मिळाले. नवनाथ साळुंके आणि दिलीप पाटील नेहमीच त्यांचं कॉर्डिनेशन खूप चांगलं असतं ज्यावेळी ते सलामीला येतात. मधल्या फळीमध्ये सुरेश पाटील सारखा फलंदाज या टीमकडे. तोही चांगली बॅटिंग करतो. भरपूर वर्ष नावाली संघाने रेग्युलर क्रिकेट ते खेळलेले आहेत. आता सध्या 40+ खेळतात सुरेश. फिल्डिंग त्यांची चांगली आहे. बॉलिंग ते चांगली करतात. म्हणजे अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. जय गणेश विष्णू स्पोर्ट अचल 11 आमचे काना साळुंके आले असतील तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. वाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये तुम्ही वाईडला रिव्ह्यू घेऊ शकता. तुम्ही रनआउटला रिव्ह्यू घेऊ शकता. ओव्हर स्टेपिंगसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. फक्त पायचीत आणि कॉट बॅनसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही. लक्षात घ्या. डॉट बॉलची ते समाप्ती आली. 17 धावा धापल कधी लागलेत. शैलेश बॅटची एज आणि फलंदाज बाद होईल. दिलीपला माघारी परतावं लागेल. 17 वरती खतरा झालाय तो नावाली 40+ ला. आयोजन करण्यात आले. खऱ्या अर्थाने विनोद आपल्या समालोचकाला जे मी सन्मान मी सुखदेव पाटील लालचंद पाटील यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करेल. कारण पहिल्यांदाच ज्यावेळी पेंढरकरच्या मैदानात उत्सव साजरा करण्यात आला तिथेही समालोचकांचा सन्मान करण्यात आला. सुखदेव पाटील यांची ती संकल्पना, लालचंद श्रीपद पाटील यांची ती संकल्पना. त्यानंतर आय थिंक एक वेळा उंबारली गावामध्ये सुद्धा गणेश उत्सवचा ज्यावेळी कार्यक्रम असतो त्यावेळी आम्हाला सर्व समालोचकांना इन्व्हाइट करून सर्व समालोचकांचाही सन्मान या गावामध्ये करण्यात आला. त्यामुळे या गोष्टी आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या राहिल्या. नेहमीच या गावामध्ये तुम्ही याल तुम्हाला खूप सारं प्रेम मिळेल.
गणेश चतुर्थी आपण पाहिलं तर नक्कीच तुम्ही गणपती उत्सवमध्ये या. उंबारली गावामध्ये डेकोरेशन बघण्यासाठी खास करून एक वेगळी मजा असते. प्रत्येक घरोघरी. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, कव्हर्सला असं वाटलं होतं गेलं, मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. सुरेश पाटीलच्या बॅटमधून आलाय पहिल्याच बॉलवरती दमदार चौकार. फलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये चौकाराने खातं उघडल्याने तो फलंदाज आहे सुरेश पाटील. मदन पाटील सुद्धा इनेक्शन मध्ये. मदन पाटील यांनी विनंती असेल आमच्या उंबारीचे या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. एक चांगले क्रिकेटर. पेंढारकरच्या मैदानात बाळू पडली सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम मदन पाटील यांच्या नावावरती आहे. पायऱ्यांवरती जे प्रेक्षक आता बसायला स्टँड आपण पाहतोय पेंढारकरच्या मैदानात. मदन पाटील सुरुवातीला आजदेगावातनं भरपूर क्रिकेट ते खेळलेले आहेत, जरी ते उंबारलीचे असतील मात्र आजदेगावसाठी सुद्धा ते क्रिकेट खेळलेले आहेत. धावसंख्या 22 वरती आपल्या पाहायला मिळते. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहिती नावाली 40+ विरुद्ध सापाड 40+, आणि यानंतर रेग्युलर फॉर्मॅट अडिवली विरुद्ध दॉर्ली अशी मॅच तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. हाही फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. रमेश म्हात्रे सरांचा इशारा येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळते आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय. मनपाडा एरिया सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. चला फिल्डिंग लावायची लगेच. सपाट 40+. रमेश सर सुद्धा तीच सूचना करत आहेत. 3 षटकांचं तुम्हाला पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्येच करण्यात आलेली आहे. या दरम्यान तुम्ही पाहताय विजय पवार यांचे आगमन झाले. विजय या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. अग्री समाजाचे आपले एक जबरदस्त क्रिकेटर पुढच्या मॅचमध्ये इनॅक्शनमध्ये. उडुपी प्रीमियर लीग विदेशात जाऊन सुद्धा ती स्पर्धा त्यांनी गाजवली. त्यानंतर रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळाली. तिथे विजय पवार चर्चेत राहिले. NPL दुबईमध्ये सुद्धा खूप चांगला खेळ त्यांनी केलेला आहे. आणि योगेश पाने याने दोघांनाही विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. 2 षटका 27 धावा झाल्यात. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फक्त तुम्हाला जास्त वेळ घ्यायचा नाहीये, लक्षात घ्या. 13.50च्या सरासरीने सिनियर प्रदीप आलेत गोलंदाजी करण्यासाठी. अनिल भोरे गोलंदाज. 12 खेळूला असं वाटलं. भालगावचे गणेश म्हात्रे यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. अपील करण्यात आलेले अनिलच्या माध्यमातून. आणि बऱ्याच वेळा ज्यावेळी स्ट्रॉंग अपील होते लेगबाईचा एक गोष्टीचा मी उल्लेख करेल. बरेचसे असे गोलंदाज असतात जे बॉल रिलीज करतात, त्यांचा फॉलो थ्रो मध्ये येतो, त्यावेळी बऱ्याच वेळा पंचांनाही दिसत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी गोलंदाजी करता त्याही तुमचंही लक्ष असणं गरजेचं आहे की एक्झॅक्ट तुमचा फॉलो थ्रो कुठे येते चेंडू रिलीज करताना. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही पंचांकडे जरूर अपील करता, त्यांनाही दिसणं गरजेचं आहे. आणि LBसाठी तर रिव्ह्यू ते घेऊ शकत नाही. ऑनसाईडला खेळायचं होतं. आता पायचीचं अपील आहे. सुरेशला आता माघारी परतावं लागेल. नावाली संघाला लागणारा हा दुसरा धक्का. 29 या धावसंख्येवरती. काळू पाटील क्रीडांगण उंबारली असं नामकरण या क्रीडांगणाचं करण्यात आलेले. लेदर बॉलची खेळपट्टी, लेदर बॉलच्या बऱ्याचशा मॅचेस इथे खेळवल्या जातात. ग्रास तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
19 धावा. धावपळ कधी लागल्या, दुसरा धक्का लागला आणि आता कैलास मुकादम आलेत. एक काळ गाजवला रेग्युलर क्रिकेट खेळत असताना नावाली संघाटी आमचे जगदीश मुकादम यांचे बंधुराज. 29 वरती 2 अशी परिस्थिती या मॅच मध्ये आपल्या पाहायला मिळते. जय गणेश विष्णू स्पोर्ट अचल 11 नावाली विश्वनाथ शेठ मस्कर नारिवली यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळत आहे. दीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळाले. चांगली फिल्डिंग. सापड 40 संघाचंही कौतुक करेल. पिंटू पाटील आपण आला तर आपण या आपले हार्दिक स्वागत. कारण त्यांच्याही कटआउटला डायरेक्ट हिट झाला तर सचिन भोर यांच्याकडे 1000 रुपये आहेत. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोद रतन पाटील यांचं कटआउट तुम्ही पाहत आहेत. आणि कालपासूनच पहिल्या दिवसापासूनच पाडोशी लावले. जयेश पाटील यांचं आगमन झाले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. काल आपले सर्वांचे दमदार आमदार राजेचे मोरे साहेबांना तुम्ही पाहिलं. त्यांच्याच उपस्थितीमध्ये त्यांचं पूजन करण्यात आलं. सुखदेवदादा पाटील यांच्या मातोश्री सुद्धा उपस्थित होत्या. संगूबाई गोपाल पाटील आईनाही क्रिकेटची आवड आहे. हा चेंडू कार्पेटच्या साईडने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक धाव तर वेगाने पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न आहे. काय घडलंय मैदानात? 2 पूर्ण झालेत. कदाचित नवनाथ आता तिसरी घेतील. बघा जिथे असं वाटतं एकच धाव मिळेल तिथे 3 धावा मिळाल्या. हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेट या खेळामध्ये एखादी चुकी झाली तुमची तर त्या चुकीला माफी नाहीये. दुसऱ्यांदा 3 धावा धावून घेतलेत. डबल 3 33 धावा झाल्यात. जय गणेश विष्णू स्पोर्ट अचल 11 नावाली पुढील संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक आहे या स्पर्धेत, लक्षात घ्या. त्यामुळे दौरले आणि आडिवली पुढच्या मॅचसाठी रेडी राहा. आता मात्र नवनाथने सांगितलं की हरकत नाहीये, 2 घ्यायच्या नाहीयेत. यानंतर अजूनही 2 षटके. त्यामुळे विकेट नको आहे आपल्याला रनआउटची. योग्य कॉल होता. 34 तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. पहिल्यांदाच टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं की मैदानाच्या आतमध्ये 4 ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आणि रिव्हर्सच्या माध्यमातून नवनाथ साळुंकेच्या बॅटमधून आलेला चौकार. सीसी चॅम्पियन ट्रॉफी आताच 2025 भारतीय संघाने जिंकली आणि आता 22 तारखेपासून IPL सुद्धा सुरू होईल. 38 धावा झाल्यात. फिल्डिंग लगेच सेट करा. सापड 40+. 38 धावा झालेल्या. 3 षटकाचा केस संपलाय. हरिचंद्र पाटील साहेबांनी विनंती असेल व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचे आमचे उंबारलीचे. त्यांचे हार्दिक स्वागत. कारण त्यांच्याच बंधुरांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील व स्वर्गीय गोपाल बुधाजी पाटील यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक उंबारली 2025 तुम्हाला पाहायला मिळते. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये, लक्षात घ्या. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 षटकांसाठी अजूनही तुमच्याकडे 9 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे, लक्षात घ्या. टीम सापाड नवनाथ साळुंकेचा 4 धावांवरती झेल सोडलाय. तो आता 17 वरती बॅटिंग करतोय. कैलास 2 बॉलमध्ये 2 आणि आता गोलंदाजी करण्यासाठी आले सिनियर प्रदीप. 4थ्या ओव्हरमध्ये 5 ओव्हरची मॅच आहे. 25 मिनिटाचा अवधी आम्ही तुम्हाला दिलेला आहे, लक्षात घ्या. प्रत्येक टीमला 9 सामने आपल्याला प्रत्येक दिवशी कव्हर करायचे आहेत. स्पर्धेची दुसरी रात्र.
आई फटका चांगला आहे गॅप मधनं आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. कैलास मुकादमच्या बॅट मधून आलाय चौकार. विनोद पाटीलने त्यांचा उल्लेख केला. 6 बॉल 2चं संरक्षण त्यांनी केलं होतं घरीच्या स्पर्धेत. आणि आमचे स्पर्धेचे बघा शिल्पकार सचिन भोईर त्यांच्याकडनं बघा प्रत्येक बॅट्समॅनसाठी कटआउटला हिट केल्याची नावं मगाशी मी वाचली. पुन्हा नावं तुमच्यापर्यंत पोहोचवेन. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील, चंदनजी भगत, महेशजी पाटील असे काही कटआउट आहे. त्यांना डायरेक्ट हिट झालं तर सचिन भोईर यांच्या 1000 रुपयाचं कॅश प्राईज मिळेल. मात्र ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये पण वाईट चिकून करतायत. 1+1 2 धावा मिळतील. धावा 45 धावा झाल्यात. जगदीश विष्णू स्पोर्ट अचल 11 नावाली संघ आपण पाहतोय. सचिन भोईर आणि अविनाश काळन यांचं आगमन झालंय. त्यांचे हार्दिक स्वागत. इथे चेंडू हवेत आहे लॉंग ऑफच्या दिशेने. गॅप भरपूर मोठी आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. कैलास मुकादम चांगली बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये येतोय चौकार. पुढची मॅच दॉर्ली विरुद्ध अडिवली. 2 संघ बघा बाजूबाजूची संघ आहेत. बेडमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला गेले पॉइंटच्या दिशेने घेत आहे. क्षेत्ररक्षक डीप कव्हर मधनं वेगाने येत आहेत. एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. नवनाथने कॉल दिलाय. तिसऱ्या धावेचा नाही बघायचं आता नवनाथ तिसरी धाव पूर्ण करतील का आणि 3 धावा पूर्ण केल्यात. 50 कंप्लीट. 52 धावा दाखल कधी लागल्यात नावाली 40+ संघाच्या. तिसऱ्यांदा 3 धावा नवनाथ साळुंखे यांनी धावून घेतल्यात. काल सतीश आणि सुभाषने घेतले होत्या 3 वेळा 3 धावा धावून. संदर्भ संघाचे फलंदाज तो संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल झाले. 2 सामने त्यांनी जिंकलेत. रिव्हर्सच्या माध्यमातून शॉर्ट थर्डमॅनला फिल्डिंग चांगली आहे. बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळाली. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दोन्ही फलंदाज एकाच एंडला आहेत. मैदान सोडावं लागेल. कैलास मुकादमला आणि 53 वरती लागणारा तिसरा धक्का. 4 षटकांचा खेळ समाप्त. टॉस साठी उपस्थित राहायचे दॉर्ली आणि पहिल्या ज्यावेळी 40+ आणि रेग्युलर एकत्र खेळलो तेव्हा डे नाईट फॉर्मेट पाहिला. मात्र सचिन भोईर यांनी सांगितलं नाही आपल्याला सर्व मॅचेस नाईट मध्येच खेळवायचे आहेत. संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ उंबारली 40+ रेग्युलर यांचं खूप मी कौतुक करेल. आणि ज्यावेळी डे नाईट फॉर्मेट होतो बऱ्याचशा संघांना डे मध्ये खेळावं लागतं. आय थिंक तुम्ही 4:30-5ला जर मॅच सुरू केली तर डे मध्ये खेळावं लागतं. मात्र सचिन भोईर यांनी सांगितलं नाही कमीत कमी आपण 7:30 ते 6:45ला बॉल पडणं गरजेचं आहे. आणि तोच प्रयत्न आमचा या स्पर्धेमध्ये असणार आहे. 5 रात्रीमध्ये हृदयनाथ येत आहेत. दॉर्ली टीमचे कॅप्टन अडुलीचे कॅप्टन सुद्धा उपस्थित आहेत योगेश भाने. त्यामुळे चांगलं बॅटर रंगेल पुढच्या मॅच मध्ये. पहिली मॅच नारिवली विरुद्ध काटे थोडीशी एकतर्फीच म्हणावी लागेल कारण की ती मॅच काटेई संघाने जिंकली. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेई ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील, आमचे कार्यसम्राट माजी उपसरपंच काशीनाथदादा पाटील असतील. 90 पेक्षा जास्त मालिका बाईक आतापर्यंत त्यांनी पुरस्कृत केलेत. या स्पर्धेत आपण पाहूया नरेश ठाकूर उद्योजक सोनारपाडा यांच्या माध्यमातून फॅशन प्रो बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. बालाजी स्टेट, रुद्र एंटरप्राइजेस, उल्हास आलेत शेवटच्या ओव्हरमध्ये. चला फास्ट घ्या. उल्हास नवीन बॅटर मंगेश आलेत 9 सेकंडला. मंगेश पवार, राहुल पवार यांचे बंधुराज. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता त्याला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. नवनाथ साळुंखेच्या बॅट मधून आलाय सिक्सर.
खेळता त्यावेळी काय पाहिजे तर तुमची नजर तेच पाहिजे. आणि ॲक्शन रिप्लेमध्ये आम्ही पाहिलं नवनाथ साळुंके शेवटच्या मोमेंटपर्यंत बॉलवरती नजर त्यांची तुम्हाला पाहायला मिळाली आणि त्यानंतर हा षटकार 59 नवनाथ पोचलाय 23 वरती. हाही फटका चांगला आहे कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावा 40+ क्रिकेट आहे. 60+ धावा तुम्हाला आता पाहायला मिळत आहेत. काल 40+ सामन्यामध्ये तुम्हाला 76 धावा संदर्भ संघाने कुठल्या ही ताकद आहे 40+ची. फाईन लेगला क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. एकच धाव इथे मिळेल. नवनाथ पोचलाय आणि 2 धावा धावून घेतल्या. बघा असं वाटलं होतं मग एकच धाव मिळेल मध्ये दुसरी धाव अक्षरशः चोरून घेतली. 12 बॉल 29 वरती 4 धावांवरती नवनाथचा सोपा झेल सुटला होता अनिल भोईर यांच्या ओव्हरमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये. आणि तो किती मागात पडतो या मॅचमध्ये सापाड 40+ला. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नंतर टॉस होईल. टॉस बॉक्समध्ये आमचे सहकारी समालोचक विनोद पाटील जोडले जातील. जिथे टॉस केला जाईल दॉर्ली विरुद्ध अडिवली रेग्युलरची मॅच. चेंडू लॉंगाच्या दिशेने घेत आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तिथे थोडीशी मिस फिल्डिंग झाली. पुन्हा 2 धावा मिळाल्यात. एक शॉर्ट रन आहे. नवनाथ साळुंकेने एक शॉर्ट रन घेतली. तेच विचारता येते की बॅट एक्झॅक्टली पॉपिंग क्रीज मध्ये ग्राउंडिंग केली की नाही. एकच रन्स मिळेल. 66. 2 बॉलचा खेळ शिल्लक. आई चेंडू उंच गेलाय. टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत. एकदा पूर्ण झाली. आता बरोबर पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडिंग केली नवनाथ साळुंके यांनी. या गोष्टी भरपूर महत्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. 68. 68 धावा झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे या सत्रातील पहिल्या सत्रातील. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला मात्र फिल्डिंग सुद्धा तेवढीच दर्जेदार आहे. एकच धाव मिळाले. जय गणेश विष्णू स्पोर्ट अचल 11 नावाली संघाने 69 धावा केल्यात. 3 गिडी गमावल्यात. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे सापाड टीमला. मात्र जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये जिथे टॉस केला जाईल दॉर्ली आणि त्यांच्या विरोधात अडिवली रेग्युलरची मॅच क्रमांक 3 आणि करूया त्या मॅचचा टॉस. जोडले जातील विनोद पाटील. तर या आपण टॉस तर द्वारली आणि अडिवली एकमेकांचे हे शेजारी एकमेकांच्या विरोधात. तर नक्कीच मैत्रीचे घनिष्ठ संबंध आहेत. पण बघूया टॉस कोण जिंकतोय. तर गणेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. योगी यांचा कॉल हेड आणि आलेला हेड. तर योगी यांना नक्कीच डिसिजन काय विचारणार आहे पहिले. क्षेत्ररक्षण. योगी काय सांगशील. नाईट स्पर्धा म्हटलं की योगी सगळ्यात पहिले आपण बघतो की उजेड कसं आहे. आणि उजेड चांगला असेल तर मजा येते खेळायला. व्यवस्थित चेंडू साईट होतो. कारण शेवटी डे आणि नाईटमध्ये भरपूर फरक असतो. काय सांगशील इथे आल्यानंतर हे आयोजन बघितल्यानंतर मनामध्ये काय भावना आहेत. आयोजन मी काल उद्घाटन सोहळा पण पाहिला. खूप छान झाला त्यांचा. मी बघत होतो लाईव्ह. आणि लाईटबद्दल आणि फ्लड लाईटबद्दल बोलायला गेलं तर 13 टॉवर आहेत. मोस्टली 7 ते 8 टॉवर असतात. आणि काल कॉमेंटेटरांनी हे पण एक बोलले की मागे पण त्यांना बॉल गेल्याच्या नंतर दिसावा म्हणून फ्लड लाईट आहे. ही मी पहिल्यांदा पाहतोय. आणि ग्राउंडचे आलेख पण खूप छान आहे. त्यांनी ग्राउंड छान कव्हर केला. आणि कमिटीची पण एकाग्रता असली तरच हा पॉसिबल होतो. कारण की नाईट टुर्नामेंट ठेवणं खूप अवघड आहे. कारण डे तर कोणीही करू शकतो. झाडाखाली टेबल ठेवला तरी आयोजन व्हायचं. याच्या अगोदर मी खेळलेलो आहे टुर्नामेंट. पण आता जी काही टुर्नामेंट घडवतो त्याच्यासाठी खूप मोठा हातभार लागतो. गावाचा हातभार लागतो. कमिटीचा हातभार लागतो. प्रत्येक टीम मेंबरचा हातभार लागतो. आणि याच्यामध्ये दिसून येतोय की नक्की एकजुटीने आयोजन केलेलं आहे. योगी प्रश्न तर भरपूर असतात. पण एक प्रश्न मला वेगळा विचारायचा वाटतो. समोर या ठिकाणी आपण बघितलं विजय. विजय खूप जबरदस्त क्रिकेटर आहे. शांत देखील आहे. पण आम्ही जेव्हा जेव्हा विजयला मॅन ऑफ द मॅच मिळते जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करतो विजय आमच्याशी बिलकुल बोलत नाही. विजयला बोलायला तयार करशील का ज्या पद्धतीने तू बोलतोस.
नक्की कोणी कोणाला बोलायला तयार करत नाही. त्याची मनाची मनस्थिती असेल तर तो बोलेल, कारण की त्याचा स्वभाव तसा आहे. तो ग्राउंडमध्येही तसा आहे, घरातही तसा आहे, आणि क्रिकेट खेळताना आमच्या प्रॅक्टिसलाही तसं आहे. कोणाशी काय बोलत नाही. कोणी कॅच सोडो, मजाक मस्तीमध्ये खेळत तरी तो आपला शांत खेळतो. कारण की प्रॅक्टिसला पण तुम्हालाही माहिती असेल, ग्रामीणचे खेळाडू मजाक मस्ती कधी कधी होते, पण त्याचा जसा साधा स्वभाव आहे तो तसाच आहे. नक्की स्वभाव साधा आणि सगळ्यांच्याच मनामध्ये घर करणारा खेळाडू योगी. आणि नक्कीच अपेक्षा करूया आम्हाला विजयचा आवाज ऐकायचा आहे, कारण कोणी ऐकलं नाही अजूनपर्यंत माईकमध्ये. पण विजय येणाऱ्या काळामध्ये कधीतरी एकदा तरी बोलेल, एका वाक्यात उत्तर तरी देईल अशी अपेक्षा करूया. वळूया कॉम्बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आहेत भाऊ पाटील. चालू सामन्याचा आपण एक सन्मान आपण करणार आहोत. 2 सन्मान आहेत. गणेश म्हात्रे या ठिकाणी भालचे, त्यांच्या शुभास्ते आपण टॉस केला, त्यांना आपण सन्मानित करतोय. तर सचिन भोईर कॅप्टन कूल, यशस्वी संघनायक म्हणून नेहमी ज्याची ख्याती राहिलेली आहे, असे सचिन भोईर यांच्या शुभास्ते आपण सन्मान करतोय. सोमनाथ, सचिन, योगेश पाटील सगळेजण मेहनत करत आहे. बघा ही फार मोठी टीम आहे. संतोष गवळी यांना विनंती करून या आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. तर मॅच स्टार्ट करा. 2च सन्मान आहेत, लगेचच कॉमेंट्री तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बॅट्समन पाठवा. सन्मान सुभाष म्हात्रे यांचा होतोय, मॅन फ्रॉम भालगाव, विद्यमान शाखा प्रमुख. त्याचबरोबर गणेशजी पाटील याच्या अंतरलीचे आहेत. विनंती करेन गणेश पाटील यांना आपण देखील या, आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. सुखदेव पाटील या ठिकाणी आपण बघताय सगळ्यांना सन्मानित करतायत, सगळ्यांशी आपुलकीने बोलतायत, चौकशी करतायत. आणि जिथे प्रेम आहे तिथे माणसांची गर्दी आपण नेहमी बघत असतो. तर सन्मान या ठिकाणी होतोय सुभाष पाटील यांचा. आणि यानंतर आपण या सन्मानानंतर थेट वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आहेत बाळू पाटील, खेळाचं दुसरं सत्र आपल्या समोर घेऊन येतील. धन्यवाद. हॅलो, थँक्यू विनोद. पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. 70 धावा करायच्या सापाड 40+ संघासमोर. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता. बेला शैलेश घोडे आणि अनिल ही 2 बॅटर असे आहेत ना विनोद. हे जर बॅटर इथून खेळले तर धावा होतील, पण गोलंदाजी देखील तेवढीच चांगली. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स आचल लेवन नावाली संघ. गोलंदाजी मार्कवर अष्टपैलू खेळाडू सुरेश पाटील कोणीकडून. पहिला चेंडू बॅकपडून कट करत होता. वेग प्रचंड होता, वेगाने इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला, पण पंच वाईट शिकून करतायत. दिशा खराब तर दशा खराब. अतिरिक्त धावेने खातं उघडलं तर सापाड 40+ संघाचं 70चं लक्ष. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. यावेळेला तळमॅनला एक क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट कव्हर, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण. हो, हा चेंडू ऑन साईडला टर्न केला आहे, तर त्या सर्कलमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनमध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल चेंडूला फीड करेल. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, एक क्षेत्ररक्षण. मिड विकेटला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. 2 स्ट्रायकरला आपण बॅटर पाहू शकता. यावेळेला अनिलला आपण पाहू शकता. एक वेगळी शैली त्याची. अनिलला पाहिल्यानंतर असं वाटतं की कुठेतरी ना आपण तर लक्ष्मण गोरपेकर बॅट पकडतोय. हो, उडवलाय चेंडू. झेलची शक्यता आहे. मिडॉन आणि मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू नो मान लाईन्स मध्ये पडतोय. जोपर्यंत कव्हरचा क्षेत्ररक्षक जातोय चेंडूला फीड करतो मिडॉन रिजनला, तोपर्यंत 2 धावा मिनिटात धावसंख्या दाखवल करते. आपण पाहू शकता यावेळेला 4 धावा. अजय आमचे डीजे मास्टर खोनीचे, त्यांना विनंती असणार आहे की आपण मॉनिटर देखील द्या आम्हाला. 4 धावा दाखल करते सुरेश पण गोलंदाजी मार्कवर. याच मैदानावर आपण तर सागावची देखील 40+ स्पर्धा झाली आणि भावेश पुढच्या वर्षी देखील 26, 27, 28 फेब्रुवारीला ही स्पर्धा असणार ह्याच मैदानावर. हा चेंडू यावेळेला ऑन साईडला पडत तर पुल करतात. स्विचिच्या माध्यमातून डॉट चेंडूची समाप्ती होते. पॉवर प्लेमध्ये धावा येणं फार गरजेचं आहे, कारण 70चं लक्ष आहे. 14 तासाने धावा करायच्यात, कारण जय गणेश विष्णू स्पोर्ट्स आचल लेवन नावाली संघ हा एक चांगला संघ. सुरेश पाटील खोनीगाव एनकोट. राईट आर्म ऊर्ध्वकडे मारत होता शकला अनिल. हवेमध्ये एका वासला क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाहीये. बॅटर बाद मंगेश पवार.
येऊ दे, मराठी गीते येऊ दे, हिंदी गीते येऊ दे, नवीन बॅटर येतो यावेळेला आपण पाहू शकता. कारण पवार आहेत तिथे आपण तर पवार म्हटले तर राहुल पवार. तर पवारने नेहमीच सहकार्य केलं आहे गावाला, खेळाडू संघाला. सिनियर आलाय प्रदीप सिनियर. 4 या दशकात पहिला गडी बाद झालाय. सचिन भोईर देखील बघा काहीतरी मला वाटतं जे मास्टरशी बातचीत करतात, कारण एक चांगली स्पर्धा आहे. कारण पहिल्या वर्षी आयोजन केलंय, थोडंसं मनामध्ये भीती होती पण ती आता दूर होते. कारण का प्रत्येकाने या आयोजनाचं कौतुक केलं, खास करून आपण तर लाईटबद्दल. आता मला वाटतं योगेश पाटीलची देखील थोडीशी भीती दूर झाली आहे. 18 तारखेला त्यांना इनेक्शनमध्ये बघायचं. हो, हा चेंडू बॅकपडून कटकरचा वेग प्रचंड आहे, वेगाने इम्प्रेस करतोय. कारण आता खेळपट्टी जो मॉच्चरपणा होता, उलसरपणा होता, तो सुकत चाललाय. गोलंदाजांना सहाय्य करते. मग अशी विनोद पाटीलने सांगितलं की गोलंदाजांना देखील सहाय्य करते, बॅटरला देखील सहाय्य करते. आणि ती आता खेळपट्टी सुरेश पुरेपूर फायदा करतोय. राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय खोनीगाव एनकडून. डान्सी डाऊनच्या माध्यमातून खोदून काढला चेंडू. यावेळेला मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. अंडरआर्म स्टाईलने आपण कैलास फेकी करतो नेहमी, आणि 30 फेकी केली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. कारण का इथून 5 धावा झाल्यात. आता लक्ष असणारे आपण मित्र येणारे 24 चेंडू 65ची गरज आहे सापाड 40+ संघाला. सुरुवात खूप चांगली केली. गोलंदाज सुरेशचं कौतुक आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. सलामी आधी 5 धावा आपण पाहू शकता. लक्ष आपण तर 70च आहे आणि 5 धावा पॉवर प्ले मध्ये धावा येणं फार गरजेचं. पाहिजे गोलंदाजी मार्कवर या संघाचा अष्टपैलू खेळाडू नवनाथ साळून केला आपण पाहू शकता. पाहिजे नवनाथ कशाप्रकारे बॅट करतो. नेक्स्ट मॅच खूप चांगली बघायला मिळेल. अडिवली पक्ष द्वारली 2 बलाढ्य संघ. एका बाजूला विजय पवार असणारे, योगी भानी असणारे, कल्पेश असणारे, नसणारे आपण तर चांगला संघ आहे. नवनाथ गोलंदाजी मार्कवर उंबारलीगाव एनकडून. हो, चांगला चेंडू खोदून काढला. यावेळेला चेंडू चालला मिळवणार. यावेळेला लॉंग डीप बंद क्षेत्र चेंडूला फीड करतो. एक चांगली फेकी बघायला मिळते. शैलेश घोडेला इथून चांगली बॅटिंग करावी. कारण प्रचंड गुणवत्ता अनुभव आहे या खेळाडूकडे. रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील आम्ही पाहिले की बऱ्याचशा अशा इनिंग खेळल्या की जेव्हा जेव्हा संघ पराभूत वाटत असतात तो संघ खेळायचा. हो, उडवला चेंडू. यावेळेला मिड ऑफवरून चेंडू चालला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. नाही, नवनाथला माहिती आहे ना पॉवर प्लेमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करायची. थोडंसं गती कमी करून चेंडू टाकतोय. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 7 धावा. अशा प्रकारची तुम्ही बॅटिंग केली तर लक्ष्यापर्यंत पोहोचणार. येणाऱ्या बॅटरने दबाव वाढवा. नवनाथ हा चेंडू चेंजअप पेस होता. यावेळेला गती परिवर्तन बघा. लेग ब्रेक केलाय, चेंडूला बाहेर काढलाय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते नवनाथच्या माध्यमातून. प्रदीपला आपण पाहू शकता. हा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. डाऊन दी ग्राउंड. चेंडू चला मिड विकेट रिझन मध्ये मिसफीड झाली आहे. 2 धावा मिळत आहेत. बॅकिंग येते. सुरेश भरपूर अंतर कापावं लागते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 2 ने पुढे सकते. धावसंख्या धावफल करते. 9 धावा आपण पाहू शकता. कारण तुम्हाला जर विजयाचं लक्ष आहे ते मोठं आहे पण त्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं आहे. नवनाथ ऑन साईडला उडवायचा होता चेंडू. यावेळेला आपण तर मिड ऑफला क्षेत्ररक्षक आले. जेल सुटतो. यावेळेला स्पर्धेमधील आपण आतापर्यंत 700 धावा पूर्ण झाल्या आहेत. भावेश पाटील खूप चांगली मजा आहे. शैली स्ट्राईक केला. नवनाथ राईट आर्म राऊंड कडनं मार्क होतोय. ऑन साईडला यावेळेला टर्न केला. उडवला चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरते. मिळाला चेंडू जोपर्यंत जाईल चेंडू फीड होईल. 1च धाव मिळते. खरं जो 2 बॅटर आहेत आपण पाहू शकता. शैलेश आणि प्रदीप ही जोडी आपण पाहिली तर मोठे फटके मारत नाही. धावा आलेत 11 आपण पाहिजे धावफल करते. अजून 59ची गरज आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये कुठेतरी सापाड 40+ संघ ना विनोद पाटील दबावाखाली वावरताना दिसतोय. क्रिकेटमध्ये किती मोठं लक्ष ते महत्त्वाचं नाही. त्या लक्ष्यापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. हे प्रयत्न करा तरच तुम्ही सामना जिंकाल. मगाशी काटाई संघाने तेच केलं. प्रमुख खेळाडू नाही आहेत पण जे खेळाडू आहेत त्यांनी अटॅकिंग क्रिकेट खेळलं आणि चांगलं क्रिकेट खेळलं, क्वालिटी क्रिकेट खेळलं आणि त्यामध्ये त्यांनी विजय संपादन केला. स्पर्धे खूप चांगलं आहे. गोलंदाजी कशा प्रकारे करतो पाहिजे.
तर याच दरम्यान 40+ संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय अर्जुनभाई पाटील यांना विनंती करतो, भाईंना विनंती करतो, या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. ओ डाऊन द ग्राउंड, चेंडू खोदून काढला यावेळेला, विकेट रिझर्व्ह मध्ये चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षण डीप मध्ये आलाय, 2 धावा होत आहेत का पाहायचं आहे. गुड थ्रो, पण फेकी चांगली आली. नवनाथ बघा ना काय चालाकी दाखवतो मैदानावर. स्वर्गीय गोपाल बुधाजी पाटील व स्वर्गीय परमेश्वर गौतम श्रीपत पाटील स्मृती चषक 20-25 दमदार आपण श्रद्धांजली चषक ही गावाची पहिली स्पर्धा. उंबारली गावाने पाहिलं स्वप्न आणि त्या स्वप्न आता साकत आपण तर खरं होताना दिसतंय. हा चेंडू फ्लिक केलाय, झेलची शक्यता आहे, गोलंदाज पोचत नाहीये पर्यंत. 1 धावसंख्या वाढते, धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला तब्बल. याच दरम्यान तुम्ही पाहताय 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि कल्याण तालुका संघटक आणि कार्यसम्राट माजी सरपंच काटईचे अर्जुनभाई पाटील भाईंचं इथे आगमन होत असताना भाईंचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच नितीन. पूल केला यावेळेला, चेंडू चालला यावेळेला स्क्वेअर लेग मिडविकेटच्या मधून 1 बाउन्स, पंचांचा इशारा येतोय, चौकार. चौकाराने वाढते 18 धावा. उत्तम. प्रदीप, ओ चांगला चेंडू यावेळेला आपण पंचांकडे पाहिलं जात आहे, पंच कोणत्याची खून करत नाहीयेत. आता मानेरकरला आपण पाहू शकता, मॅन फ्रॉम पालेगाव, स्क्वेअर लेगचे पंच रमेश मात्र मॅन फ्रॉम सागाव. उत्तम. प्रदीप, ओ चांगला चेंडू बॅटरमधनं चेंडूला काढलाय, डाऊन दी ग्राउंड, मिड ऑफ वरून चेंडू चाललाय लॉंग ऑफला, 1च धाव मिळेल. संत गतीने आपण तर सुरुवात झाली आहे. 70 धावांचं कुठेतरी ओझं घेऊन मैदानात 2 बॅटर उतरले पण बॅटिंग होत नाही. शैलेशकडे ती ताकद ती गुणवत्ता होती पण ती गोलंदाजी खूप चांगली होती. डॉट चेंडूची समाप्ती होणार कारण का विकेट मिळालाय. काय गोलंदाजी केली जाते बघा ना. नवनाथचं कौतुक करेल, जमिनी लगत हा झेल आला पण किती चांगला झेल घेतला आपण पाहू शकता. वाईट चेंडूला छेडछाणी केली आणि बॅटची आतली कडा, बॅटर बाद झालाय. यश मिळाला उत्तमला, 2 बॅटर बाद, 19 धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 40+ क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहतोय अध्यक्ष आणि कल्याण तालुका संघटक आणि कार्यसम्राट माजी सरपंच आपण पाहतोय काटईचे अर्जुनभाई पाटील यांचं आगमन असं त्यांच्या सभेत आपण पाहतोय. निघोगावचे समाजसेवक संदीप दादा पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मनोज दादा पाटील सुद्धा येत आहेत, त्यांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 40+ची मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे ती काटई 40+ विरुद्ध एडुटणे 40+ आणि येणाऱ्या काळामध्ये 26 मार्च ते 30 मार्च अध्यक्ष चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि अध्यक्ष चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. वैकुंठ हरिभक्त परायण मारुती विवा पाटील लक्ष्मण क्रीडांगणमध्ये ती स्पर्धा पाहायला मिळणार आहे. आणि 32 संघ मतदार भाईंना विचार करावा लागणार की 52 टीम झालेत 40+च्या, त्यातले 20 कुठल्या कट होतील आता जे वेटिंगला आहेत. 20 52 संघ भाऊ पाटील झालेले आहेत आणि संघ खेळणार किती आहेत तर 32. आणि सुरुवातीला भाईने ज्यावेळी 48 संघ ठेवले होते तेव्हा बऱ्याचशा टीमला कॉल करावा लागला. त्यांनी सांगितलं आमचे हे प्लेयर नाही आहेत. 2 संघ असेही होते त्यांनी एंट्री भरून कॅन्सल केली होती. आणि त्यानंतर भाईंनी मग 12 संघ ठाणे रायगडचे तिथे खेळले होते, भिवंडीचे संघ खेळले होते. आणि आता सर्वच ज्यावेळी आम्ही ग्रुपमध्ये पाहतो सर्वच संघ सांगतात नाही भाईंची स्पर्धा आहे त्यामुळे अध्यक्ष प्रत्येकाला खेळायचे. मग तेव्हाही भाईंची स्पर्धा होती, तेव्हा तर सर्वांना असं वाटलं नाही की सर्वांनी खेळ. आता हरकत नाही आहे, भाई या गोष्टीवरती विचार करतील. जर 48 केल्या तर सर्वांना संधी मिळेल बाळू पाटील. नक्कीच नक्कीच नितीन, नक्कीच. आता नांदिवली संघ देखील, नांदिवली 40+ संघ देखील नवीन संघ ऍड आपण पहिले तर आपल्या असोसिएशनमध्ये झाला दाखल झाला. आता ना अजून मला वाटतं भाई तुमच्यासाठी एक गोष्ट आपण सांगू इच्छितो. चांगला चेंडू होता. डायगर संघ देखील भाई आपल्या असोसिएशनमध्ये आता सामील होईल. डायगर 40+ संघ 19 धावा. अजून इथून बघितलं तर 51ची गरज आहे. चंद्रकांत, ओ यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. काय गोलंदाजी केली जाते बघा. चंद्रकांत या संघाचा एक खूप चांगला गोलंदाज पण जॉब आहे, त्यामुळे जॉब असल्यामुळे सातत्याने तो डेची स्पर्धा खेळत नाही. पण आज नाईटला स्पर्धेला चान्स मिळाला आणि गोलंदाजी बघाना चांगली केली ते पूर्णपणे. आपण जय गणेश विष्णू स्पोर्ट्स आचलेवन नावाली संघाची पकड बघायला मिळते. संदीप पाटील देखील आपण निघोगावचे हे नेहमी संघाला पॅक करतात, पुरस्कृत करतात. सचिन भोईर, सोमनाथ भोईर, श्याम भोईर बघा बातचीत करतायत. सर्व त्यांचे ग्रामस्थांशी ते बातचीत करतायत, खेळाडूंबरोबर बातचीत करतायत. रवी भोईर देखील आहेत. आले आले आमच्याशी देखील त्यांनी हस्तो आंदोलन केलं की सांगितलं स्पर्धेमध्ये तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि प्रत्येकजण लक्ष देतोय. भावे स्पर्धा यशस्वी कधी होते, नवीन बॅटर तर शक्ती येतोय.
नाही मजा नाही सामन्यामध्ये. आता आपण तर इथं 4थं षटक प्रगतीपथावर आहे. सापाड संघ जरी आपण इथं लक्ष मोठं प्रतिकार करा. छत्रपती शिवाजी महाराजांचं एकच वाक्य आठवतं, संकट समेत तुम्ही शत्रूवरती अशा प्रकारे तुटून पडा, जिंकलात तर इतिहास, हरलात तर इतिहास. हारजीत क्रिकेटमध्ये होत असते, पण तुम्ही जर प्रतिकारच करणार नाहीये तर मग उपयोग नाहीये. चंद्रकांत तुम्ही पाहता हरिभक्त परायण आणि माजी सरपंच एडवोकेट यांचे दिलीप दादा पाटील यांचं आगमन झाले. त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. ओटू बाळू पाटील ऑन हायड्रिकच्या उंबरठ्यावर आपण आता चंद्रकांत शकता. अशोक पाटील ओपिनियर खूप चांगलं दिलं होतं, पण आता इथून चांगली बॅटिंग करत पूर्णपणे सापाड संघाने दबाव खाली वावरताना दिसला. चंद्रकांत पाटील या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण करतो का पाहिजे, 40+ पहिली हॅट्रिक पूर्ण करतो का पाहिजे. अशोक आलाय स्ट्राईक एंडला, शॉर्ट लेगला खूप चांगला झेल घेतलाय. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतो, पंच वाईड चिकून करतात. संधी आहे अजूनही, धावसंख्या 1 ने पुढे शकते, धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 20 धावा. पुणे चंद्रकांत गोलंदाजी मार्कवर. ओ चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, डॉट चेंडूची समाप्ती होते. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. 20 धावा दाखल करती लागल्यात चंद्रकांत. डॉट चेंडूची समाप्ती. मॅच मध्ये जी पाहिजे होती ना मजा ती आली नाहीये, कारण विनोद पाटील सांगितले जेव्हा जेव्हा नावालीची मॅच असते तेव्हा कॉमेंट्री केलं मजा, पण विपक्षी संघाने प्रयत्नच केले ना विनोद. 20च धावा, 4थं षटक प्रगतीपथ. चंद्रकांत हा चेंडू ऑन साईडला टर्न करायचा होता, चांगलं क्षेत्ररक्षण होतं. शॉट पॉईंट लेगला आपण पहिले तर पंच वाईट शिकून करतात, अन्यथा चौकार गेला असता. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. या बेला 21 धावा. नाही कुठेतरी खेळाडूंना देखील थोडंसं आपण मित्र आळस निर्माण होतो, अशा प्रकारचे फटके आले नाही, मोठे फटके आले नाही, खेळाडूंची हालचाल होत नाहीये. चंद्रकांत गोलंदाजी मार्कवर टाकला. अशोकला आपण पाहू शकतो, अशोक पाटील. हो चांगला चेंडू ऑन साईडला टर्न केलाय, डाऊन दी ग्राउंड, मिड विकेटला चेंडू चाललाय. सुरेश बघा सहजतेने येतोय, धाव घेत नाहीयेत. धावा फक्त आणि फक्त आपण बघितलं तर 21 आहेत. अजून विचार केला तर 49 धावांची गरज येणार आहे. आपण तर 6 चेंडूमध्ये 75 नवनाथ साळुंके कुणाचा वापर करतोय. नेक्स्ट मॅच टॉस जिंकला आपण रेग्युलरची अडिवली संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे दॉर्लीला बॅटिंग करायचे. दॉर्ली संघ देखील एक चांगला संघ आहे, रुद्रनाथचा संघ, जगदीशचा हा संघ. बाळूपाडी येणाऱ्या काळामध्ये जी अध्यक्ष चषक स्पर्धा आपण पाहणार भाईंच्या नावाची स्पर्धा निजे ग्राउंडमध्ये, म्हणजे ते ऐतिहासिक ग्राउंड आहे. वैकुंठ हरिभक्त परायण, मारुतीबा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निजे, गिरीधर पाटील असतील, आमचे सर्व ग्रामस्थ असतील. आणि ती स्पर्धा भाऊ डेनच्या माध्यमातून घर बसल्या तुम्ही टीव्हीवर सुद्धा बघू शकता, म्हणजे तुमचा वायफाय सुद्धा वाचेल. म्हणजे टीव्हीवरती तुम्ही स्पर्धा घर बसल्या बघू शकाल. आताच भाईने मला माहिती दिली आणि ती माहिती आमच्या खेळाडूंपर्यंत पोहोचवतोय. नाही नक्कीच नितीन, वायफायवर पाहू शकता, आपला नेट देखील वाचेल बाहेर जे जातात त्यांच्यासाठी. भाईने अजून काय तुम्हाला सुविधा करायला द्यायला पाहिजेत. वार्षिक संमेलनाला पाहिजे तेवढं तुम्हाला मिळतं. हा चेंडू उडवलाय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. पहिला मोठा फटका येतो यावेळेला. आपण तर चेंडू सीमारेषा पार, चौकार. तिथे होत्या मुबलक प्रमाणात. भावेश असं नाही, तुम्हाला पाहिजे ते खा तुम्ही, तुम्हाला जे पाहिजे ते घ्या तुम्ही. त्यामुळे वार्षिक संमेलनची भाई जशाप्रमाणे आपण चातक पक्षी जर वाट पाहतो ना पावसाची, तशी काही खेळाडू तुमच्या वार्षिक संमेलनची आपल्या वार्षिक संमेलनाची वाट पाहतात. हा चांगला चेंडू होता, ड्राईव्ह केला यावेळेला कॉफी बक्षाईलने. मिड ऑनने चेंडू चाललाय, लॉंग ऑनने क्षेत्ररक्षक येतोय. 1 तर 2 मध्ये कन्वर्ट केलं तर धावसंख्या धाव फलकार आपण पाहू शकता. 2 ने पुढे सर सामन्यामध्ये मजा नाही राहिली. 28 धावा, चेंडू बाकी फक्त आणि फक्त आपण जर विचार केला तर औपचारिकता पूर्ण करायचे. 27 धावा. भावेश 1 धाव पण एक्स्ट्रा सांगितले आम्हाला देखील. मंगेश हा चेंडू, डॉट चेंडूची समाप्ती. आता फक्त 3 चेंडूची औपचारिकता पूर्ण करायचे. नाही सापाड संघाकडे लक्ष मोठं तर मान्य करतो आपण, पण त्याचा तुम्ही प्रतिकार करणं फार गरजेचं. शैलेश आणि आपण अनिल हे 2 बॅटर असे होते ना, हे बॅटर जर खेळले असते तर कदाचित धावा अर्ध्याच्या पुढे गेल्या असत्या. उडवलाय चेंडू ऑन साईड, आडव्या बॅटने खेचलाय, क्षेत्ररक्षक आल्यात, गुड कॅच.
कारभान कमाल कॅच पकडले कैलास मुकादमने. बॅटर बाद. नक्कीच बळू. आणि हे गाणं आपण पाहिलं तर आपले समालोचक मित्र विनोद पाटील यांनी गाणं लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की आता भाईंचा वाढदिवस येतोय. पुन्हा एकदा उडवला चेंडू. झेलची शक्यता आहे. बॅटर बाद ऑन हायड्रिकच्या उंबरठ्यावर. सुरेशने खूप चांगला झेल घेतलाय. आहेत 5 ओव्हरमध्ये विनोद. 40+ कोणी कधी कमी लेखू नका, कारण चांगलं क्रिकेट ते सातारी खेळत आणि अखेर हा सामना इथे समाप्त झाला आणि सामना जिंकला तो जय गणेश विष्णू स्पोर्ट आचल 11 नावाली संघाने. तर अडवली संघ आपण लगेचच फिल्डिंग सेट करायची आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच घोषित करायचा आहे. बळू आपल्या व्यासपीठावरती ओमकार सर उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच लगेचच देणार आहोत. नितीन, एक गोष्ट मी आज